हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. चला तर मग आज आपण बनवूयात मस्त अशी टोमॅटोची रस्सा भाजी. मला बऱ्याच कमेंट होत्या आम्हाला टोमॅटोची रस्सा भाजीची रेसिपी हवी आहे. तर ठीक आहे म्हटलं चला आज आपण टोमॅटोची रस्सा भाजी बनवूया. तर त्यासाठी काय केलं, मस्त तेल गरम करून घेतलं. तेल गरम झालं की त्यामध्ये घातली मोहरी आणि मोहरी छान तडतडली की मग घातले जिरे आणि जिरे छान फुलू द्यायचे. जिरे छान फुलले की मग घातला लसण आणि लसण देखील छान परतवून दिला थोडा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत. आणि मग त्यामध्ये मी घातला हे कढीपत्ता. मी कढीपत्ता हा जो आहे ना तर तो वाळवून ठेवला आहे, कारण आमच्याकडे इथे पुण्यात कढीपत्ता शक्यतो मिळत नाही जास्त आणि बाजारात मिळतो तर 10 रुपयाला 15 रुपयाला मिळतो. पण तो दररोजच 10 आणि 15 रुपयाचा कढीपत्ता हा ताजा आणायचा ते नाही परवडत. म्हणून मग मी एकत्रच 20 रुपयाचा कढीपत्ता आणून भाजून ठेवते. मग तो सहज मला 15 दिवस किंवा 20 दिवस 1 महिनाभरसुद्धा जातो. आणि मग छान असं कढीपत्ता मी केला आणि मग त्यामध्ये घातला बारीक चिरलेला कांदा. अगदीच बारीकही नाही कापला, थोडासा मोठाच आहे. आणि कांदा देखील टाकून 2 मिनिटं छान असा कांदा परतवून घ्यायचा आहे. छान हलवून परतवून घ्यायचा आहे आणि कांद्याचा बघा तुम्ही हलकासा रंग बदललेला आहे. मग यामध्ये आता सुके मसाले घालायचे. तर त्यासाठी यामध्ये घातली आहे हळद. अगदी अर्धा चमचा हळद मी इथे घातलेली आहे. मग अर्धा चमचा धणे पावडर घातली. 1 चमचा गरम मसाला मी इथे वापरलेला आहे. गरम मसाला आणि किचन किंग मसाला मिक्स होता, तोच मी इथे वापरलेला आहे. आणि मग अर्धा चमचा कांदा लसूण मसाला मी इथे घातलेला आहे. साहित्यांची डिटेल माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. मी संपूर्ण साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दरवेळी देत असते. प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक रेसिपीचं साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच असतं. आणि आता छान असा हा मसाला परतवून घ्यायचा आणि छान मसाला परतला की मग यामध्ये घालायचा आहे घरगुती काळा मसाला. हा काळा मसाला जो आहे ना तर तो मी घरी बनवलेला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर त्याची लिंक म्हणून मला कमेंट करा, तो नक्की मी सेल करण्याचा प्रयत्न करेल. आणि छान असा कांदा मसाला मस्त मिक्स झालेला आहे आणि परतलेला देखील आहे. मग यामध्ये मस्त बारीक चिरून घेतलेले 2 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आणि मग त्यामध्ये घालायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. मी आमच्या दोघांसाठी ही रेसिपी बनवत आहे, त्यामुळे फक्त 2च टोमॅटो वापरले आहेत. आता तुम्हाला यावरून समजलंच असेल किती लोकांसाठी किती बनवायचं. आम्ही दोघांसाठी 2 टोमॅटो वापरले, तुम्ही तिघांसाठी 3, चौघांसाठी 4, जसे लोक असाल तसं. पण 2 टोमॅटोची जरी भाजी बनवली ना तरी ती 3 जणांना आरामशीर पुरते. आरामशीर पुरते. तर आता काय करायचं, मस्त टोमॅटो देखील परतवून घ्यायचं. टोमॅटो आपल्याला वितळून द्यायचं नाही आहे, म्हणून मी ते मीठ नव्हतं घातलं. मीठ शेवटी घालायचं म्हणजे टोमॅटो वितळणार नाही. जर फोडणीत मीठ घातलं तर टोमॅटो जे आहे तर ते वितळून जाईल. आणि आता यामध्ये पाणी घालायचं, लवकर पाणी घालायचं म्हणजे टोमॅटो वितळलं जाणार नाही. पटकन पाणी घालून घ्यायचं. तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही घालू शकता. आणि तुम्ही पाहू शकता पाणी घालून 2 मिनिटं ठेवल्यावर भाजी छान अशी मस्त झाली आहे. मग मी यामध्ये आता मीठ घातलं आहे. आता या टायमिंगला मीठ तुम्ही घातलं तर चालू शकतं, पण सुरुवातीलाच मीठ नाही घालायचं, कारण सुरुवातीला जर तुम्ही मीठ घातलं तर ते टोमॅटो वितळलं जातं. आणि आता छान अशी टोमॅटोची भाजी जी आहे ती 5 मिनिटं मी मंद गॅसवर ठेवते. आणि तुम्ही पाहू शकता आता टोमॅटोच्या भाजीला छान अशी एका साईडनं उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल भाजीला छान उकळी यायला लागली. पण एवढ्या लवकर उकळी मला नाही येऊ द्यायची भाजीला. जर लगेच उकळी आली तर भाजीची तरी जी आहे तर ती निघून जाते. म्हणून मी पळीनं एकदा थोडंसं हलवून घेतलं आणि आत्ता मी कमी गॅस केला आणि कमी गॅसवर छान भाजी उकळवून देणार आहे. तर तुम्ही पाहू शकता कडेनं छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि छान अशी उकळीमध्ये खूप जास्त उकळी आली. मग मी यामध्ये आता घालणार आहे बारीक शेंगदाण्याचा कूट, म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे हा. मी एकत्रच भाजलेल्या शेंगदाण्याचा बराचसा कूट इथे बनवून ठेवला होता. 2-3 भाज्यांचा कूट मी एकत्रच बनवून ठेवते, म्हणजे स्वयंपाकाची पूर्वतयारी मी अगोदरच करत असते. तुम्हाला स्वयंपाकाची पूर्वतयारीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, तो देखील मी अपलोड करेन. आणि बाय बाय, भेटूयात उद्या अशाच नवीन रेसिपीसोबत.